नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या टू द पॉईंटमध्ये आपलं स्वागत. आपल्यासोबत आहेत दैनिक गोवन वार्ताचे संपादक पांडुरंग गावकर. पांडुरंग बाप येवकार. आजचा विषय आहे, काल राज्य वन्यजीव मंडळाची महत्त्वाची बैठक झाली आणि या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. स्टेट वाईल्ड लाईफ बोर्ड या बोर्डचे चेअरमॅन जे आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आहेत. व्हाईस चेअरमॅन राज्याचे वनमंत्री विश्वजित राणे आहेत आणि त्याचबरोबर अनेक म्हणजे जवळजवळ 31 सदस्यांचं मंडळ आणि या मंडळात अनेक महत्त्वाचे निर्णय काल घेण्यात आले आणि त्या महत्त्वाच्या निर्णयात सगळ्यात महत्त्वाचा विषय होता तो म्हणजे माधई वाईल्ड लाईफ याची टायगर रिझर्व म्हणून माधई वाईल्ड लाईफ घोषित करावी अशा पद्धतीचा एक प्रस्ताव होता. हा प्रस्ताव कालच्या बोर्डच्या बैठकीत फेटाळण्यात आला. दुसरा महत्त्वाचा विषय तो म्हणजे चरावणे धरण, जो चरावणे मिनी डॅम गेल्या 2000 सालापासून हा विषय रखडत आहे. या चरावणे धरणाचं काम हा प्रोजेक्ट पुढे नेण्याचं महत्त्वाचा निर्णय हा कालच्या बैठकीत घेण्यात आला. आणि त्याचबरोबर दुसरा एक महत्त्वाचाच विषय तो म्हणजे BSNLच्या ज्या लाईन्स आहेत त्या फॉरेस्ट जमिनीतून त्यांना मंजुरी देण्याचाही निर्णय घेण्यात आला. कारण या भागात जे लोक राहतात तिथे त्यांना कनेक्टिव्हिटीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता आणि त्या अनुषंगाने 3 महत्त्वाचे निर्णय कालच्या बैठकीत घेण्यात आले. वाईल्ड लाईफ मंडळ रिकॉन्स्टिट्यूट केल्यानंतरची पहिली बैठक ही काल झाली होती. आता रिकॉन्स्टिट्यूट केल्यानंतर या वाईल्ड लाईफ मंडळावरती राज्याचे पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांना यापूर्वी राज्य वन्यजीव मंडळावरती स्थान देण्यात आलं होतं. त्याच्यानंतर त्यांना या मंडळावरून खाली करून अन्य पर्यावरणप्रेमींना त्याच्यात सामावून घेण्यात आलं. आता विषय असा आहे, आज आपण या विषयावर पांडुरंग गावकर यांच्याशी चर्चा करणार आहोत. कारण हे तिन्ही विषय जे आहेत ते सत्तरी तालुक्याशी संबंधित आहेत आणि पांडुरंग गावकर हे स्वतः सत्तरी तालुक्यातून येतात. त्याचबरोबर ज्या गावात हा चरावणे डॅम येणार आहे त्या गावाचे ते रहिवासी आहेत. टायगर रिझर्वच्या विषयावरती त्यांचा सखोल अभ्यास आहे आणि त्याचबरोबर पर्यावरण जागृती मोहीम जी विद्यार्थी दशेपासून त्यांनी स्वतः पाहिलेली आहे, स्वतः त्यांनी अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे या विषयावरती योग्य पद्धतीनं भाष्य करण्याचा अधिकार असलेली व्यक्ती म्हणून आम्ही पांडुरंग गावकर यांच्याकडे या विषयावरून चर्चा करणार आहोत. पहिला विषय पांडुरंग बाप, टायगर रिझर्व. टायगर रिझर्वचा विषय गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. त्या विषयावरती चर्चा सुरू आहे. या विषयावरती वेगवेगळ्या पद्धतीनं अभ्यास सुरू आहे. पर्यावरणप्रेमी, त्याच्यानंतर प्रत्यक्ष टायगर रिझर्व म्हणून ज्या माधई अभयारण्याची घोषणा करण्याची योजना आहे तिकडच्या स्थानिक लोकांचे विषय आणि आत्ताच नव्याने जेव्हा माधईचा विषय आपल्या कर्नाटकाबरोबर जो सुरू आहे त्या विषयावरूनही टायगर रिझर्व हा एक नवीन विषय त्या ठिकाणी उपस्थित झाला होता. टायगर रिझर्व हा व्यवहार्य नाही असा जो काल निर्णय घेण्यात आला त्या निर्णयाकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे मी म्हणजे स्वागत करायला पाहिजे अशा निर्णयाचं. पहिली गोष्ट अशी की चरावणे हा गाव जो आहे तो ठाणे पंचायत क्षेत्रात पडतो आणि माझा गाव सुरला हा ठाणे पंचायत क्षेत्रातला गोव्यातला सर्वात शेवटचा गाव. मी चरावणे गावचा रहिवासी आहे. म्हणजे पंचायत ती ही पंचायत एकच आहे आपली. तो विषय असा आहे की या गोष्टीचं स्वागत व्हायला पाहिजे. स्वागत यासाठी म्हणेन मी की कारण 70मध्ये जेव्हा माधई अभयारण्य आरक्षण म्हणजे जेव्हा नोटिफाय केलं गेलं, पहिली नोटिफिकेशन काढली गेली, त्याची अंतिम अधिसूचना अजून यायची आहे, त्यावेळी लोकांना विश्वासात घेतलं गेलं नव्हतं. म्हणजे सरकारला वाटलं की अभयारण्य करावं, सरकारने अभयारण्य केलं. त्यानंतर अनेकांना असं वाटू लागलं की आता नाही आता अभयारण्य करून काय होणार नाही, आता व्याघ्र प्रकल्प केला पाहिजे, तिथे वाघ आहेत त्यांचे पण. तर माझा एक साधा प्रश्न आहे, अभयारण्य केल्यानंतरही प्राण्यांचं संरक्षण होतं आणि व्याघ्र प्रकल्प केल्यानंतरही होतं. सो ज्या अभयारण्य जे आहे ते ऑलरेडी झालेलं आहे आणि त्याला लोकांची आता काय तर फार म्हणजे हरकत घ्यायची परिस्थिती राहिलेली नाही. कारण सरकारने त्या गोष्टीकडे गेल्या 24 वर्षापासून लोकांकडे अत्यंत दुर्लक्ष केलेलं आहे. अभयारण्याच्या नावाने वन खात्याच्या अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे, स्थानिकांचे कायम कॉन्फ्लिक्ट होत. तिथे 2 कॉन्फ्लिक्ट आहेत. एक आहे ह्युमन वर्सेस ॲनिमल आणि एक आहे लोकल वर्सेस फॉरेस्ट डिपार्टमेंट. आणि हा जो संघर्ष आहे ते गेली 24-25 वर्षांत 70चे लोक सगळेजण अनुभवतात. तर मी स्वतः पर्यावरणप्रेमींच्या सोबत किती वर्षे मी राहून आहे, मी सगळं बघितलेलं आहे गोष्टी.
त्यामुळे अभयारण्य जे आहे त्याचं समर्थन केलेलं आहे असं नाही, पण लोकांनी ते मान्य केलेलं आहे की आता अभयारण्य झालेलं आहे आणि त्याला काही उपाय नाही म्हणून. पण दुसरी गोष्ट अशी आहे की व्याघ्र प्रकल्प व्हावा का, हा एक मोठा विषय आहे. तर व्याघ्र प्रकल्पाची मला वाटतं की गरज नाही आहे. कारण मी यासाठी गरज नाही असं म्हणतो की कारण गेली अनेक वर्षे 24 वर्षे अधिसूचना काढल्यानंतर आजपर्यंत स्थानिकांच्या कुठल्याही मागण्यांकडे कोणीही लक्ष दिलेलं नाही आहे. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कुठली नुकसान भरपाई नाही आहे कुणाला, की स्थानिकांना नोकऱ्या नाही आहे. म्हणजे कुठल्याच अभयारण्य झाल्यामुळे जी नुकसान लोकांनी झालेली आहे, जे परिणाम लोकांनी भोगलेले आहेत, त्याचं कुठलंही कॉम्पन्सेशन किंवा कुठलीही नुकसान भरपाई, कुठलीही मदत सरकारने आजपर्यंत केलेली नाही आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत त्याच लोकांवर, त्याच लोकांच्या सहनशीलतेचा अंत बघून त्यांच्यावर व्याघ्र प्रकल्प लादणे हे अत्यंत चुकीचं होतं. आणि मुळात तिथे वाघ आहेत की नाही हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे. कारण तो एक कॉरिडॉर आहे महाराष्ट्र, गोवा आणि दांडेलीचा, जो कर्नाटकाचा जो मोठा एक कॉरिडॉर आहे. तिथे प्राणी फिरत असतात, कदाचित वाघ असतीलही नसतीलही, पण जो सर्वे केला जातो त्याच्यात 4 ते 5 वाघांचे अस्तित्व असल्याचे नमुने सापडतात. सो आपण आपल्याकडे आपली गोष्ट लक्षात घ्यायला हवी की वाघाचे अस्तित्व असल्याचे पुरावे आहेत, पण वाघांचा तोच अधिवास आहे का हे निश्चित सांगता येणार नाही. कारण तो एक संपूर्ण कॉरिडॉर आहे, तिकडे प्राणी फिरत असतात. त्यामुळे हा एक गुंतागुंतीचा विषय आहे. जसं राज्य सरकारने तो काल निर्णय घेतलेला आहे, तो खरं म्हणजे गेल्या 2011 पासून हा विषय पेंडिंग होता की होईल का व्याघ्र क्षेत्र, टायगर प्रोजेक्ट होणार आहे का. सो तो काल निकालात काढलेला आहे. आणि हे कसं शक्य झालेलं आहे त्याला म्हणजे मला असं वाटतं की वनमंत्री म्हणून जेव्हा खातं विश्वजित राणेंकडे आलं तेव्हा त्यांनीच आपल्या खात्याला सांगून हा प्रस्ताव कालच्या बैठकीमध्ये आणायला लावला. त्यामुळे मला वाटतं हे साध्य झालं. दुसरा कोणी जर मंत्री असता तर पर्यावरणवादींच्या किंवा पर्यावरणप्रेमींच्या दबावामुळे हा प्रस्ताव कोणी आणला नसता. त्यामुळे विश्वजित राणेने हे जे एक मोठं काम केलेलं आहे आणि त्यांना माहीत आहे सत्तरीतली जनता कशा पद्धतीने काही गोष्टी समस्या फेस करत आहेत अभयारण्यामुळे. त्यामुळे लोकांवर अन्याय होऊ नये अशी त्यांची कदाचित भूमिका असेल आणि या भूमिकेचं स्वागत झालं पाहिजे. पांडुरंगबाब, म्हादई अभयारण्य क्षेत्रात नेमके सत्तरीचे किती गाव येतात आणि जर व्याघ्र प्रकल्प त्या ठिकाणी झाला असता तर त्याचा थेट परिणाम हा किती गावावरती पडला असता? सुमारे 15, म्हणजे निश्चित असं सांगता येणार नाही कारण त्याची अंतिम अधिसूचना अजून यायची आहे. मग आता म्हणजे हल्लीचीच गोष्ट आहे. माझ्या स्वतःच्या गावामध्ये असं लक्षात आलं की इतकी वर्ष ही गोष्ट कोणालाही माहीत नव्हती. तर परवा एका माणसाने आपला 1/14चा उतारा काढण्यासाठी म्हणून तो मामलतदारमध्ये जाऊ कचेरीमध्ये गेला. त्याने 1/14चा उतारा काढला आणि त्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपला गाव हा वाईल्ड लाईफमध्ये त्याने टाकलेला आहे. आणि हे फार असं शॉकिंग होतं आमच्यासाठी, कारण इतकी वर्षे कोणालाच माहीत नाही कुठला गाव आणि कुठला भाग नेमका त्याने आपल्या याच्यामध्ये घेतलेला आहे. मग त्यांनी जी सीमा ज्या अधोरेखित केलेल्या आहेत किंवा ज्या डिमार्क केलेल्या आहेत त्याच्यामध्ये कोण किती गाव गेलेले आहेत याचा अजूनही सारखा हिशोब लावता येणार नाही. म्हणजे ही जी गोष्ट मी तुम्हाला सांगितली ती माझ्या गावातली सांगितली. म्हणजे इतकी वर्ष हा गाव रेव्हेन्यू पट्ट्यामध्ये यायचा किंवा फॉरेस्टमध्ये, म्हणजे ज्याला आपण नॉर्मल फॉरेस्ट म्हणतो, रिझर्व्ह फॉरेस्ट. पण सेंच्युरीमध्ये हा गाव गेला हे पहिल्यांदाच उघड झालेलं आहे. त्यामुळे अशा अनेक गाव असतील, अशा अनेक धक्कादायक गोष्टी अजूनही समोर यायच्या आहेत. मला वाटतं सरकारने या विषयाकडे हा विषय आधी हाताळला पाहिजे की ज्या ज्या गावांना म्हादई अभयारण्याचा फटका बसलेला आहे त्या गावांना न्याय दिला आहे का, तिथल्या ग्रामस्थांच्या जमिनी ज्या गेलेल्या आहेत त्यांना काही कॉम्पन्सेट केलेलं आहे का, त्यांना काही नोकऱ्या ऑफर केलेल्या आहेत का, तर नाही, हे कुठल्याच गोष्टी झालेल्या नाही. त्यामुळे म्हादईचा जो परिणाम झालेला आहे म्हादई अभयारण्याचा, आधी तो प्रश्न मला वाटतं सोडवायला हवा सरकारने. दुसरा एक महत्त्वाचा विषय तो म्हणजे एकीकडे म्हादई अभयारण्य आणि दुसरीकडे म्हादई नदी. आता म्हादई नदीच्या अनुषंगाने जेव्हा सगळ्याच बाबतीत राज्य सरकारच्या पदरी निराशा आली, ट्रिब्युनलनं ऑर्डर दिली, ट्रिब्युनलनं ठराविक पाणी वळवण्यासाठी मंजुरीही दिली आणि त्याच्यातनं सुटका करून घेण्यासाठी एक नवी चळवळ सुरू झाली. ती म्हणजे म्हादई अभयारण्य जर टायगर रिझर्व घोषित झालं तर कुठेतरी आपल्या म्हादई नदीचा बचाव करता येईल. या चळवळीत अनेक पर्यावरणप्रेमी आहेत. राजन घाटे यांनी ही चळवळ सुरू केली आहे. स्वतः राजेंद्र केरकर सरांनी या चळवळीला पाठिंबा दिलेला आहे. कालच्या निर्णयातनं या चळवळीला एक फार मोठा धक्का बसलेला आहे. ही चळवळ खरोखरच म्हणजे स्थानिक लोकांना या चळवळीत काही रस किंवा हा विषय जो आहे म्हादईचा हा स्थानिक लोकांना विश्वासात न घेता अशा पद्धतीचं चळवळ राबवणं कितपत योग्य वाटतं तुम्हाला? नाही, कुठलीही पर्यावरण चळवळ ही म्हणजे स्थानिकांच्या याच्यावरचे बळावर नसतेच. आणि ही तर नाहीच आहे, त्याचा तुम्ही उल्लेख केलेला आहे, त्याच्या कुठेही स्थानिक नाही आहे. आता राजेंद्र केरकरांचा लढा जो आहे तो प्रामाणिकपणे, ते निष्ठावंत आहे, त्यांना आम्हाला सगळ्यांना माहीत आहे की ते पर्यावरणाशी त्यांची निष्ठा आहे. पण त्याची दुसरी बाजू अशी आहे की
तुम्ही माधवी अभयारण्य करताना राज्य सरकारने जेव्हा अभयारण्य केलं त्यावेळी लोकांचा तुम्ही विचार केला नाही. किमान तो विचार आज व्हायला पाहिजे. पुन्हा एकदा तुम्ही त्यांच्यावर तुमची मतं लादतायत का त्या लोकांवर, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. आणि हा जो आर्ग्युमेंट आहे की व्याघ्र क्षेत्र केल्यानंतर महादईच्या धरण प्रकल्पांना तिथे कर्नाटकला अडथळे येतील आणि आपण काय जिंकू, हा अत्यंत बेजलस आहे. म्हणजे शून्य याच्यावर तो तर्कावर तो दावा केला जातोय, त्याला काही अर्थ नाही आहे. थोडेफार नियम निकष जे असतात प्रोजेक्ट टायगरचे ते थोडेफार कठीण असतात, पण अभयारण्य आणि प्रोजेक्ट टायगर ह्या दोन्ही गोष्टी वाईल्डलाईफ ॲक्ट 1972 प्रमाणे सेम आहे. म्हणजे दोघांनाही बफर झोन आहे आणि माधेच्या अभयारण्याचा जो बफर झोन आहे त्याच्यामध्ये हलतरा आणि कळसाचा प्रकल्प येतोच. त्यामुळे अडवतच असेल कर्नाटकाला तर ह्या विषयावरती अडवू शकतात. माझ्या व्याघ्र प्रकल्प केलाच म्हणजेच कर्नाटक थांबेल किंवा त्याला रोखता येईल, हा दावा अत्यंत चुकीचा आहे, बेजलस आहे, तर काही अर्थ नाही. दुसरा महत्त्वाचा निर्णय कालच्या बैठकीत घेण्यात आला तो म्हणजे चरावणे धरणाचं काम पुढे नेण्याचं ठरवलेलं आहे. आता चरावणे धरणाचा विषय गेल्या 2000 सालापासून सुरू आहे. चरावणे धरण किंवा चरावणे हा गाव डोंगुर्ली ठाणे पंचायत क्षेत्रात येतो आणि जवळजवळ सरकारच्या म्हणण्याप्रमाणे 250 कुटुंबांना या धरणामुळे पाणी पुरवठा होणार आहे. या पंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा दुर्भिक्ष आहे, लोकांचे मोठे हाल त्या ठिकाणी होतात. चरावणे धरणाचं काम 70% पूर्ण झालं होतं आणि त्याच वेळेला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं या धरणाला आक्षेप घेतला आणि तिथून जे काम रखडलं आहे ते आजतागायत ते काम पुढे गेलेलं नाही. आता कालच्या बैठकीत ते काम पुढे नेण्याचा निर्णय झालेला आहे. आता ज्या पंचायत क्षेत्रात चरावणे धरण येतं त्याच पंचायत क्षेत्रात तुमचा सुर्ला गावही आहे. तुमच्या सुर्ला गावाप्रमाणे ठाणे पंचायत क्षेत्रात आणि आजूबाजूच्या गावात कशा पद्धतीनं पाण्याचं दुर्भिक्ष, पाण्यासाठी लोकांची वणवण सुरू आहे ह्याचा अनुभव तुम्ही स्वतः घेतलेला आहे. त्यामुळे चरावणे धरणाच्या कालच्या निर्णयाकडे तुम्ही कसं पाहता? तो प्रकल्प अत्यंत गरजेचा आहे. त्यामुळेच माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांनी हा प्रकल्प तेव्हा प्रपोज केला होता आणि 2000 सालाची गोष्ट आहे. तत्कालीन नंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्याचं समर्थन केलं होतं. तेव्हा बहुतेक तो 12-13 कोटीचा प्रकल्प त्यावेळी होता. आता त्याचा कॉस्टही बदलेल आणि त्याचं स्वरूपही बदलू शकतं, पण त्या धरणाची गरज आहे. कारण ठाणे पंचायत क्षेत्रामध्ये ते गाव येतात, रिवे, हिवरे, ठाणे, चरावणे ह्या गावांना त्याची मदत होऊ शकते, म्हणजे कृषी क्षेत्रासाठी आणि पिण्यासाठी. काल सरकारने असा एक दावा केलेला आहे, तो कितपत योग्य आहे असं मी त्याचं समर्थन करणार नाही, पण तो कितपत योग्य आहे माहीत नाही. सरकारचं असं म्हणणं आहे की वन्य प्राण्यांनाही पाणी मिळेल का, पाणी मिळेल या धरणाला. तर तो एक तसा सरकारचा म्हणजे सरकारच्या लेवलचा आर्ग्युमेंट आहे, त्यालाही फारसा अर्थ आहे असं मी म्हणणार नाही. पण एक गोष्ट खरी आहे की पंचायत क्षेत्रातील लोकांना या पाण्याचा लाभ होईल, त्यामुळे हा धरण प्रकल्प होणं गरजेचं आहे. आता माधवी अभयारण्याच्या कक्षेत तो येतो, त्यामुळे हा प्रकल्प गेल्या काही वर्षापूर्वी पर्यावरण मंत्रालयाने तो बंद केला होता आणि त्याचं जे प्रपोजल आहे फॉरेस्ट क्लिअरन्ससाठी तर ते इतकी वर्षे पर्यावरण मंत्रालयाकडे पडून होता. ते बहुतेक तो प्रपोजल मागे घेऊन आता राज्य सरकारने आपल्या पद्धतीने ते वेगळ्या पद्धतीने फाईल मूव्ह करायचं ठरवलेलं आहे की नवीन प्रपोजल तयार केलेलं आहे की आम्ही त्या धरणाचं काम पुढे नेतो आणि त्यासाठी आपल्याला परवानगी हवी. आता राज्य वन्यजीव मंडळाने तो प्रस्ताव मंजूर केला, याचा अर्थ असा नाही की धरण प्रकल्प होणार आहे. यानंतर तो प्रस्ताव फॉरेस्ट क्लिअरन्ससाठी जाईल, कदाचित तो नॅशनल वाईल्ड लाईफ बोर्डकडे पण जाईल आणि ह्या खूप म्हणजे पुढे गोष्टी होणार आहेत. ते आपण वाट पाहावी लागेल की तो प्रकल्प प्रत्यक्षात होतो की या फक्त वरवरच्या घोषणा आहेत. आता चरावणे धरणाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर चरावणे धरणाच्या प्रकल्पाला पर्यावरण प्रेमीचा विरोध एवढ्यासाठी होता की या धरणामुळे जे क्षेत्र बुडीत क्षेत्रात जाणार आहे, जी जमीन ती प्रामुख्याने वन्यजीव क्षेत्राची जमीन, ही जवळजवळ 14 हेक्टर जमीन ही बुडीत क्षेत्रात जाणार असा प्राथमिक अंदाज राजेंद्र केरकर भाईंनी व्यक्त केला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात जेव्हा वन्यजीव जमीन बुडीत क्षेत्रात जाते त्याचा साहजिकच त्याचा परिणाम हा वन्यजीवावरती होणार आहे आणि त्याचमुळे चरावणे धरण बांधण्यापेक्षा जर बारीक बारीक बंधारे बांधले तर त्याच्यातनं या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवता येऊ शकतो. अशा पद्धतीचं एक प्रस्ताव त्यांनी सरकारसमोर ठेवला होता, परंतु कालच्या बैठकीत चरावणे धरणाचा प्रकल्प पुढे नेण्याचं ठरलं. हा जो प्रस्ताव किंवा हा जो पर्यायी जो प्रस्ताव राजेंद्र केरकर आणि पर्यावरण प्रेमींनी जो ठेवला होता तो प्रॅक्टिकली शक्य आहे का? एक गोष्ट आपण सगळ्यांना लक्षात घेतली पाहिजे. आता तुम्ही कर्नाटकाला धरण बांधायला विरोध करता इथपर्यंत ठीक आहे,
आणि महादेचं पाणी वाया जातं म्हणून इकडे तुम्ही सगळेजण सरकारला जा विचारता. मग महादेचं पाणी जर अडवलं जात आहे तर तिथे काय प्रॉब्लेम आहे? माझा आर्ग्युमेंट असा आहे, साधा प्रश्न आहे, तुम्ही कर्नाटकाला अडवता ठीक आहे, पण गोव्याला का अडवता? मग तुम्ही दोन्ही ठिकाणी तुम्हाला दोन्ही गोष्टी नको आहे. तुम्ही एका ठिकाणी गोवा सरकारच्या बाजूने आहात आणि दुसऱ्या ठिकाणी गोवा सरकारच्या विरोधात तुम्ही काम करता, असा त्याचा अर्थ होतो. जे लहान लहान बंधारे बांधण्याचा जो विषय आहे, मला नाही वाटत की त्या अशा प्रकारच्या योजनामुळे काही प्रश्न सुटतील. आणि उद्या एखादा बंधारा बांधायचा झाला तर तोही अभयारण्याच्या कक्षेत येतो म्हणून तेव्हाही विरोध होईल. ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकल गोष्टी आहेत. पर्यावरणवादी जे म्हणतात त्यांच्या मताप्रमाणे त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे टेक्निकली, तांत्रिकदृष्ट्या. कारण अभयारण्याच्या क्षेत्रात जेव्हा तो धरण प्रकल्प येईल तेव्हा साहजिक काही जमीन त्याच्यात जाणार आहे, म्हणजे पाणी आजपर्यंत. पण चरावणे गावा हिली म्हणजे तो चोरला घाट जो आहे त्याच्या पायथ्याशी आहे, त्यामुळे मला वाटत नाही की तो फार मोठा असा परिणाम होणार आहे. आणि सरकारचं जसं आर्ग्युमेंट आहे की उद्या प्राण्यांनाही ते पाणी मिळेल वगैरे, तर त्यातही तथ्य असायला पाहिजे. पर्यावरणवाद्यांचे किंवा जे धरणाला विरोध करतात त्यांच्या सगळ्याच गोष्टी खऱ्या असतील असं मी मानत नाही. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जेव्हा आपण व्याघ्र प्रकल्पाचा विषय काढला की तुम्ही दरवेळी तुमचा विषय बघता, प्राण्यांचा विषय बघता, जंगलाचा विषय बघता. आम्ही तिथे राहतो, आमचे लोक, आमचे जे जाणकार लोक आहेत, आम्ही पिढ्यानपिढी तिकडे वाढत आलेलो आहोत, आमचे गाव तिकडे पिढ्यानपिढे वसलेले आहेत. या सगळ्या लोकांनी, या सगळ्या गावांनी, या सगळ्या पिढ्यांनी आजपर्यंत तिकडचं जंगल, जमीन या सगळ्या गोष्टी राखून ठेवलेल्या आहेत. म्हणजे असं नाही आहे. आणि जो कॉन्फ्लिक्ट आपण तिकडे नॉर्थ ईस्टमध्ये बघतो, जंगल आणि जमीनाचा, तशा प्रकारचा संघर्ष तुम्ही इकडे लोकांच्या पदरी म्हणजे त्यांच्या नशिबी आणू नका. म्हणजे हे गोव्यात काही गोष्टी सहज शक्य आहे, म्हणजे धरण बांधण्याचा प्रकल्प असो किंवा लोकांना पाणी पुरवण्याचा प्रकार असो, या सगळ्या गोष्टी सहज सोप्या आहेत, त्या तुम्ही अजून क्लिष्ट करता असं मला वाटतंय. त्यामुळे धरणाला विरोध होऊ नये. कारण संबंध पंचायत क्षेत्राची जर आपण परिस्थिती बघितली आजची पाणी पुरवठ्याची, तर ह्या धरणाची आवश्यकता आहे आणि ते व्हायला हवं असं माझं, म्हणजे मी स्थानिक म्हणून माझं एक मत आहे. बरोबर. तिसरा एक विषय महत्त्वाचा म्हणजे आपण शहरात किंवा शहराशी जवळ असलेल्या गावात सगळ्या सोयी सुविधा आपण बघतो, परंतु अंतर्गत भागात ग्रामीण भागात जे लोक राहतात आणि विशेष करून तुमच्या 70 सारख्या भागात जिथे फॉरेस्ट लँड आहे, वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे, तिथं अनेक अडचणी लोकांना येतात. मग रस्ते बांधण्यावरून अडचणी, विजेच्या वाहिन्या टाकण्यावरून अडचणी, नळाचं पाणी कनेक्शन देण्यावरून अडचणी, आता कनेक्टिव्हिटीची अडचण. म्हणजे तिकडच्या मुलांना किंवा तिकडच्या लोकांना कनेक्टिव्हिटी मिळत नाही, वीज मिळत नाही फॉरेस्ट परवानगी देत नसल्यामुळे, रस्ते तिकडच्या रस्त्याचे कामं होऊ शकत नाही फॉरेस्टच्या परवानगीमुळे. अशा अनेक अडचणी तिकडच्या लोकांना फेस कराव्या लागतात. कालच्या मंडळाच्या बैठकीत आणखी एक निर्णय घेण्यात आला, तो म्हणजे कनेक्टिव्हिटी. आजच्या घडीला कनेक्टिव्हिटी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, खूप महत्त्वाची सुविधा आहे. तर ज्या BSNLच्या लाईन्स, म्हणजे मला वाटतं पर्येच्या आमदार डॉक्टर देविया राणे यांनी केंद्र सरकारकडे बोलून त्यांनी विशेष जे अंतर्गत गाव आहेत 70 तालुक्यातले, त्या गावात BSNLचे टॉवर उभारण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालवलेले आहेत. आणि त्याचाच एक भाग म्हणून BSNLचे जे केबल आहेत ते त्या फॉरेस्ट लँडमधून जाण्यासाठी त्यांनी कालच्या बैठकीत मंजुरी दिलेली आहे. पांडुरंग बाप, या सुविधापासून जो तुमचा अंतर्गत भाग जो वंचित राहतो, म्हणजे 70 सारखा भाग किंवा काणकोण सारखा भाग, त्या लोकांचे अनेक प्रश्न आहेत. एक स्थानिक म्हणून जेव्हा या सर्वसामान्य गोष्टी आणि अत्यावश्यक गोष्टी जेव्हा तुम्हाला मिळत नाही, काय नेमके विचार मनात येतात की यापासून आम्ही का वंचित राहावं? नाही, त्याला मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे की महादेव अभयारण्यामुळे अनेक अडचणी लोकांना आल्या आणि गेली काही वर्षे वन खात्याचे कर्मचारी आणि अधिकारी आणि स्थानिक लोक यांचा जो संघर्ष आहे, अनेकदा म्हणजे टोकाचा संघर्ष झालेला आहे, गुन्हे दाखल झालेले आहेत. तर हे का झालेलं आहे? कारण वन खात्याचे कर्मचारी आणि अधिकारी हे आपणच त्या जंगलाचे कोणतरी म्हणजे त्याचे सर्वाधिकार आपल्याकडे आहेत अशा पद्धतीने लोकांकडे वागतात. हे पहिल्यांदाच झालेलं आहे की विश्वजित राणे वनमंत्री झाल्यानंतर तिथल्या लोकांच्या समस्या ते आता सोडवू पाहत आहेत. मला म्हणजे त्यांचे वडील जेव्हा होते त्यावेळीच अभयारण्याचा प्रस्ताव पुढे गेला होता आणि आज अशी परिस्थिती आलेली आहे की मागे ज्या काही चुका झालेल्या आहेत विश्वजित राणेच्या सगळ्या त्या गोष्टी सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि काल जे 2-3 निर्णय झाले ते निर्णय होण्यामागेही विश्वजित राणेच जबाबदार आहेत. कारण त्यांनी इन्स्टिट्यूट घेऊन हे सगळे प्रपोजल्स वाईल्ड लाईफ बोर्डच्या मीटिंगमध्ये आणलेले आहेत. आणि दुसरा कोणी जर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जर दुसरा कोणी जर फॉरेस्ट मिनिस्टर जर असता, वनमंत्री जर असता, तर या गोष्टी झाल्याच नसत्या. व्याघ्र प्रकल्पाचंही असं म्हणजे तो प्रस्ताव असाच राहिला असता.
आणि ज्या आपण कनेक्टिव्हिटीसाठी जी काल BSNLच्या काही प्रपोजल त्यांनी मंजूर केलेले आहेत त्या गोष्टी ह्यात राहिल्या असत्या. खूप लोक खूप फेस करतायत फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या नियमामुळे अडथळे. खूप लोकांना, स्थानिक लोकांना म्हणजे अडथळे येत आहेत घराच्या विषयी. मी तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आत्ता लोकांना कळू लागलंय की आपल्या गावाचा म्हणजे जंगलसूत्रच नाही तर आपलं गाव सुद्धा फॉरेस्टमध्ये गेलेलं आहे, वाईल्ड लाईफ सँक्च्युरीमध्ये, अभयारण्यामध्ये गेलेलं आहे. फॉरेस्ट आणि अभयारण्य या दोन वेगवेगळ्या या गोष्टी आहेत. तर अभयारण्यामध्ये गेलेलं आहे आत्ता लोकांना कळू लागलंय. संघर्ष यापुढे वाढू शकतो म्हणजे मला असं वाटतं. पण विश्वजित राणेने काही चांगले डिसिजन काल म्हणजे मूव्ह केले प्रपोजल आणि ते निर्णय सरकारने घेतलेले आहेत. तर मुख्यमंत्री आणि त्यांच्या दोघांचे अभिनंदन करावंच लागेल या गोष्टी. आता शेवटचा विषय तो म्हणजे लोकशाहीत प्रत्येक निर्णय हे बहुमतावरती घेतले जातात, विशेष करून राजकीय निर्णय. परंतु सगळेच निर्णय हे बहुमतावरती घेतले जाऊ शकत नाही. काही निर्णयाबाबत केवळ बहुमत बघून ते निर्णय घेतले जाऊ शकत नाही. काही निर्णयाबाबत आपल्याला तज्ज्ञ, एक्सपर्ट, जाणकार यांची मदत घेणं गरजेचं आहे. आता आपण जर बघितलं की उत्तर भारतात, विशेष करून हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या ठिकाणी पावसामुळे जो काय हाहाकार माजलेला आहे, म्हणजे कशा पद्धतीनं पर्यावरणावर मात करून विकासाच्या नावाखाली ज्या पद्धतीनं मानवानं वेगवेगळ्या डोंगरावर, नद्यांवरती आक्रमणं केलेली आहेत, अतिक्रमण केलेलं आहे, त्या सगळ्याची कशा पद्धतीनं वाताहत होते आहे हे आपण डोळ्यादेखत पाहतो आहोत. तर पर्यावरणाचा सांभाळ किंवा पर्यावरणाचे जे काही नियम आहेत त्या नियमांचा सांभाळ करूनच आपल्याला विकासाची व्याख्या किंवा विकासाची दिशा, विकासाची धोरणं ठरवावी लागणार आहेत. याच अनुषंगाने पर्यावरण या गोष्टीला, म्हणजे गोवा हे देखील एक पर्यटन राज्य आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेशमध्ये जी आज काय वाताहत सुरू आहे ती देखील पर्यटनाशीच संबंधित आहेत. वेगवेगळ्या डोंगरावरती जी वेगवेगळी धार्मिक स्थळं आहेत त्या ठिकाणी वेगवेगळी हॉटेल्स, लॉजिंग्स त्या ठिकाणी उभारण्यात आली होती, ती आज पत्त्याप्रमाणे कोसळताना आपल्याला पाहायला मिळतात. गोव्याच्या बाबतीत पांडुरंग बाप, आपण पर्यावरणाचा सांभाळ करून आपल्या गोव्याच्या विकासाची धोरणं आखण्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे? तुम्ही म्हटल्याप्रमाणे अभ्यासकांची मदत घ्यावीच लागेल आणि आपल्या गोव्यात असे काही पर्यावरणप्रेमी आहेत ज्यांच्या मदतीने सरकार काही आराखडे तयार करू शकतो. पण इथे प्रॉब्लेम असा आहे, तुम्ही कुठलाही जर समजा रिजनल प्लॅन सुद्धा केला, कसलाही आराखडा तुम्ही तयार केला तर तो मार्गी लागत नाही आहे. तो राजकारण्यांना हवा तसाच तो मार्गी लावला जातो. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही उत्तराखंडचा आणि हिमाचलचा उल्लेख जो केलेला आहे, अशा प्रकारची सिच्युएशन गोव्यामध्ये नाही आहे. तो शहरी भाग आहे, तो जसा बिल्डर आणि घशामध्ये घातलेला आहे, तसा ग्रामीण भागामध्ये हा प्रकार अजून पोचलेला नाही. तिथल्या लोकांनी तिथली आपली संस्कृती, जंगल आणि जमीन ह्या तिन्ही गोष्टी गोव्यातल्या स्थानिकांनी जपून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे मला नाही वाटत की म्हणजे हे जे डिस्ट्रक्ट म्हणजे ज्या मोठ्या प्रमाणात जे पर्यावरणावर जे अतिक्रमण होत आहे ते गोव्याच्या ग्रामीण भागामध्ये अद्याप तेवढ्या मोठ्या प्रमाणात गेलेलं नाही, कारण तिथली लोकसंस्कृती, तिथले लोक अजूनही जागृत आहेत. शहरी भागामध्ये निश्चितच आम्ही सगळेजण हे पाहत आहोत की प्रत्येक ठिकाणी डोंगरावर अतिक्रमण होत आहे आणि ज्या काही फ्लड्स, लॅक सिच्युएशन ज्या तयार होत आहेत आपल्या गोव्यात, हे पर्यावरणाच्या नाशामुळेच होत आहे. त्यामुळे काही तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन मला वाटतं सरकारने काही गोष्टी करणे आवश्यक आहे. मला वाटतं याच विषयावरती आम्ही आजच्या या टू द पॉईंटचा समारोप करणार आहोत. वेगवेगळ्या विषयावरती वेगवेगळे विषयाचे जे तज्ज्ञ आहेत त्यांची मदत आपल्याला वेगवेगळ्या विकासात्मक किंवा वेगवेगळ्या निर्णय घेण्यासंबंधी आपल्याला त्यांची मदत घेणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट ही बहुमताने होऊ शकत नाही. काही गोष्टीबाबत जाणकारांची मतं घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. पांडुरंग बाबने जसं सांगितलं की गोव्याच्या बाबतीत केवळ शहरात विकास झालेला आहे, अंतर्गत भागात, ग्रामीण भागात तिकडच्या लोकांनी आपल्या पर्यावरणाचा सांभाळ केलेला आहे, तिकडच्या परिस्थितीचा सांभाळ केलेला आहे. परंतु विकासाची लाट आज ग्रामीण भागातही कुठेतरी पसरताना आपल्याला दिसते. या परिस्थितीत तिकडच्या स्थानिक लोकांनी जर आपला निश्चय पक्का केला आणि जर या गोष्टी रोखल्या तरच ते गाव आणि तो परिसर हा सांभाळला जाऊ शकतो. अन्यथा या लाटेत, या सुनामीच्या लाटेत नेमकं काय होणार हे मात्र सांगता येणार नाहीत. 70 तालुक्याशी संबंधित काल जे 3 महत्त्वाचे निर्णय वन्यजीव मंडळानं घेतले त्या निर्णयासंबंधीचं सखोल विवेचन पांडुरंग बाबने केलं. एक स्थानिक म्हणून ते या सगळ्या विषयांकडे कसं पाहतात, स्थानिक परिस्थितीची जाण नसलेले लोक
या विषयाकडे कुठल्या नजरेनं पाहतात आणि स्थानिक म्हणून ते विषय कशा पद्धतीनं सोडवले जाऊ शकतात किंवा कशा पद्धतीनं ते सोडवण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत याचं विवेचन आपल्याला या संवादातून मिळालं. मला वाटतं त्यांनी स्वतः या निर्णयाचं कौतुक केलेलं आहे. या विषयाबाबत एक गोष्ट महत्त्वाची आहे की जेव्हा एखादे निर्णय स्थानिकांच्या समर्थनार्थ स्थानिकांच्या बाजूने घेतले जातात त्यावेळेला त्या स्थानिकांनीही तशाच पद्धतीनं या निर्णयाच्या पाठीमागे ठामपणे उभं राहण्याची गरज आहे. कारण जोपर्यंत स्थानिक एखाद्या निर्णयाचं समर्थन करणार नाहीत तोपर्यंत आपण घेतलेला निर्णय बरोबर आहे की चूक आहे हे राज्यकर्त्यांना कळू शकत नाही. त्यामुळे राज्यकर्त्यांना आणि त्यांच्या विरोधातल्या लोकांनाही ही परिस्थिती नेमकी समजणं गरजेचं आहे. तरच विरोधक कदाचित स्थानिकांकडे जाऊन नेमकी काय परिस्थिती याच्यातनं उद्भवू शकते ते सांगू शकतात. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या विषयावरती आम्ही अशाच तज्ज्ञ जाणकार लोकांना इथं खास मुलाखतीसाठी बोलवू आणि वेगवेगळ्या विषयावरती विषय समजून घेण्याचा प्रयत्न करू. पांडुरंग बाब, तुम्ही चांगल्या पद्धतीनं हा विषय समजून दिलात. मला वाटतं सत्तरी आणि संपूर्ण गोव्याच्या लोकांना वास्तव हे काय आहे आणि आपण त्या गोष्टीकडे कसं बघायला पाहिजे याचं भान या तुमच्या माहितीतून निश्चितच त्यांना मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या या कार्यक्रमात सहभागी झालात त्यामुळे तुमचे धन्यवाद.